वारकऱ्यांची सहिष्णुता संपत चालली आहे का याच्यावरून जो प्रश्न उद्भवतो याची कारणं काय आहेत आणि असं असेल तर ते लोक कोण आहेत आणि जर असं नसेल तर त्याच्यामागच्या राजकीय शक्ती आहेत का त्यामागे, यावर पण आपण विश्लेषण घेऊया. कृष्णसिंग रांजणे, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीने ही घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे, यात काही शंका नाही, पण त्यानंतर जे पडसाद उमटलेले आहेत हे नक्की कशामुळे? कसं आहे, आपण समाजामध्ये अनेक प्रकारच्या घटना पाहतो, त्या प्रकारची घटना घडलेली आहे. परंतु निष्पाप निरापराध वारकरी ज्या वेळेला हा सोहळा चालला असताना एका ठिकाणी थांबलेले आहेत आणि बेधुंद नशेच्या आहारी गेलेला ड्रायव्हर समावामध्ये गाडी नेतो आणि निरापराध लोकांना चिरडून त्या ठिकाणी मारला जातो. रस्त्यावरती आपण एखादा गाडीचा धक्का लागला तरी पाहतो लोक धावत येतात. तिथं अमुकच लोक असे असतं नाही, वारकऱ्यांची दिंडी चाललेली होती परत शेगावला, परंतु त्या ठिकाणी अशी घटना घडल्यानंतर अनेक प्रकारची मंडळी उपस्थित झालेली आहेत आणि त्यातनं ही घटना घडलेली आपल्याला लक्षात येते. याला सर्व वारकरीचा जबाबदारी असं काही नाही आहे, कारण कुणी कुणाचं नातलग नसताना सुद्धा रस्त्यावरती एकमेकासाठी माणसं धावून जातात आणि त्या चिडेपोटी द्वेषानं लोक तिथं नको ते कृत्य करत असतात. त्यामुळं हे सर्व कृत्य वारकऱ्यांचं असं म्हणणं चुकीचं ठरत आहे. ठीक आहे. हरी नरकेजी, तुम्हाला काय म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने कृत्य झालं हे नक्कीच दुर्दैवी आहे, जो अपघात होता, पण या अपघातानंतर जर तुम्ही बघाल आणि ज्याला हिंसक वळण लागलं याच्या मागची कारण तुम्हाला काय वाटतं? सर्वप्रथम मी जे वारकरी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहतो. ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. हा अपघात ज्या पद्धतीने झाला तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये निष्पाप लोक बळी पडलेले आहेत हे पाहिल्यानंतर वेदना होते, व्यथा मनामध्ये दाटून येते. मला स्वतःला असं वाटतं की मृत्यू ही गोष्ट मुळात इरॅशनल असते, तिथे बुद्धिवाद गळून पडतो आणि अशा प्रकारचं जेव्हा घडतं तेव्हा आजूबाजूच्या माणसांमध्ये संतापाचा एक अतिरेक उद्भवतो, उद्रेक होतो आणि त्यापोटी सुरुवातीची प्रतिक्रिया आली असावी असं मला वाटतं. खरं म्हणजे त्याचा पोलीस योग्य पद्धतीने तपास करतील आणि त्याच्यामधनं पूर्ण सत्य बाहेर येईल. तोपर्यंत आत्ताच काही निष्कर्ष काढणं जरी बरोबर नसलं तरी ज्या प्रकारे नंतर उद्रेक झाला तो प्रकारही जास्त तीव्र स्वरूपाचा वाटतोय आणि त्याच्यामध्ये मग काही राजकारणी लोक घुसले का, काही राजकारणी संघटनांनी किंवा अन्य लोकांनी त्याचा फायदा घेतला का? कारण वारकऱ्यांचा स्वभाव पाहता ते असं काही करतील असं वाटत नाही आणि मग नेमकं हे कुणी केलं, कसं झालं याच्याबद्दल मला असं वाटतं की आत्ताच काही ठाम विधानं करण्याऐवजी ही प्रतिक्रिया अतिशय तीव्र होती, हा उद्रेक जो होता हा अतिशय दुर्दैवी होता, एवढंच मला या ठिकाणी आता नमूद करावं असं वाटतं. प्रबोधन पाचपुतेजी, तुम्ही काय म्हणाल की दुर्दैवी घटना होती यात काही शंका नाही, पण झाला प्रकारानंतरचा जो प्रकार आहे आणि ज्या पद्धतीने हिंसक याला पूर्ण वळण लागलेलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं? कारण त्यात पण वारकऱ्यांचंच नाव घेतलं जातं की कुठेतरी वारकऱ्यांनी हा हिंसाचार घडवला का? मग याला काय उत्तर आहे? नमस्कार, जय हरी. खरं तर वारी संपल्यानंतर परत वारकरी जात असतात आणि वारीला जेवढे जातात तेवढे परत येताना तेवढे लोक नसतात, ही वस्तुस्थिती आहे. तरीसुद्धा गजानन महाराजांच्या वारीमध्ये परत येताना 700-750 लोक होते आणि मी त्यांना 2-3 वेळेस पूर्वी भेटलेलो आहे. आणि वारकरी अत्यंत शांततेत जातो, स्वतःच्या भजनामध्ये रंगलेला असतो, स्वतःच्या पाय चालणं आणि आपलं ध्येय गाठणं हे त्यांचं काम असतं. त्यामुळे ते शेजारी काय चाललेले आहेत, कोण येतं कोण नाही ह्याची सुद्धा त्याला भान नसतं आहे. त्याची वारकऱ्याची अवस्था पाहिजे असते, व्यवस्था पाहिजे नसते. आणि मग जात असताना पारनेरमधून पुढे निघालेत, अंबडमधून पुढे निघालेत. मी सर्व माहिती घेतली. तिथे स्पॉटला असणाऱ्या लोकांशी माझी चर्चा झाली आणि त्यामध्ये एक झालं आहे की हे काही लोक वारकरी निघालेत आणि मुक्कामाच्या ठिकाणी पुढे जायचं, काही निम्मेच्या पुढे हे साधारणतः 150-150 लोकच मागं राहिले होते, बाकीचे सगळे मुक्कामाच्या ठिकाणी गेले. आणि मागं राहिल्यानंतर हा कंटेनर येतोय आणि अंगाला लोकांना चिरडून जातो, ही वस्तुस्थिती आहे. चिरडल्यानंतरही थांबत नाहीत. पुढे 8 किलोमीटर गेल्यानंतर काही तरुणांनी पाठलाग केला आणि पाठलाग करून सुद्धा थांबत नाही म्हणल्यावर एक मोटरसायकल त्याला आडवी घातली आणि मोटरसायकल आडवी घातल्यानं थांबण्याच्या ऐवजी त्याही मोटरसायकलला उडवलं आणि तो मुलगा 2 पैकी एक जाग्यावरच ऑन दी स्पॉट गेला आणि एक जखमी झाला. त्यामुळे साहजिकच शेजारच्या गावाच्या परिसराच्या लोकांचा रोष वाढला आणि मग ते सगळे लोक धावत इथं आले. मुळात तर दोन्हीचं अंतर जे आहे ते 8 किलोमीटरचं अंतर आहे. मूळ घटना झाली त्यापासून पुढची घटना आहे आणि त्यानंतर तिथे थांबल्यानंतर त्याच वेळेस एक पोलीस कॉन्स्टेबल कोर्टातून साक्षी देऊन येत होता आणि एक ड्रायव्हरला मारतात, त्याला खाली ओढलं, लोक मारत होते म्हणून त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याला पोलीस स्टेशनला पाठवून देण्याची व्यवस्था केली
आणि या दरम्यान तो माणूस तिथे जो मोटरसायकलवाला गेला, त्यामुळे वातावरण बिघडलं. आणि वातावरण बिघडल्यानंतर तहसीलदार आले, कलेक्टर आले, PSI SP आले. थोडक्यात म्हणायचं की वारकऱ्यांचा या घटनेशी तसा काहीच संबंध नाही आणि हे मारणारे लोक वारकरी नक्कीच आणि त्यानंतर जी घटना घडली ते पुढे आहे. ही घटनाक्रम इथपर्यंत थांबलेला नाही. त्यानंतर तहसीलदार प्रांत आले आणि साईटला गेल्यानंतर सगळ्यांना आधी जखमींना पाठवलं. त्यावेळेस त्या वारीमध्ये त्यांचे प्रमुख नव्हते. म्हणजे संस्थांचे जे प्रमुख आहे त्यांनी फोन लावला, त्यांना येऊ द्या आणि त्यांना यायला उशीर लागणार ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे ते थांबले, जखमींना नेलं. पण जे मृतदेह ते ताबडतोब आपण हलवा अशी विनंती करत असताना यामध्ये त्यावेळेच्या लोकांनी सांगितलं आम्ही काही करू शकत नाही, आमचे दिंडी चालक येऊ द्या, प्रमुख येऊ द्या, नंतर आम्ही निर्णय घेऊ. आणि त्यामध्ये 2-3 तास वेळ गेला आणि त्यावेळेस खूप लोक जमली आणि मग पुढे ट्रक जाळण्यात आले आणि पाठीमागे सुद्धा ही वारकरीमुळे तिथे जी वस्तुस्थिती आहे ते वारकरी 600-700 होते, त्यातले 2/3 तर पुढेच गेले होते मुक्कामाच्या ठिकाणी. आणि मग राहिले लोक, ही जी घटना किंवा हा हिंसाचार करणारे जे लोक होते ते वारकरी नक्की कोण होते? वारकरी नव्हते आणि वारकरी हे करू शकत नाही. वारकरी हा सहन करणार आहे. तो त्याच्या एवढं आहे की घटना झाल्यानंतर रोष वाढला. त्यांनी एकच सांगितलं की आमचे लोक येऊ द्या, नंतर काय करायचं करू द्या. पण हाण मार करणं किंवा दगड मारणं हे वारकऱ्यांनी कधी हातात दगड घेतला नाही. एक आहे वारकरी पण वार सुद्धा करतो, पण तो अशा वेळेस तो वार करणार नाही. भले तर देऊ काशेची लंगोटी, नाठाळाच्या माती हाणू काठी, हे खरं आहे. पण अशा वेळेस तिथे जी घडलेली घटना आहे, परिस्थिती आहे, त्याच्यामध्ये वारकऱ्याचा कुठे संबंध नाही. पण वारकऱ्याने स्वतःचा संयम सोडलेला नव्हता आणि 5-6 हजार लोक आले, 100 पोलीस होते. पोलिसावरती हल्ला व्हायला लागला म्हणून एकदा अश्रूधूर सोडला, नंतर अश्रूधराच्या नंतर हवेत गोळीबार झाला, त्यानंतर गोळीबार झाला आणि 100 पोलीस PSIला SP ना त्यांच्या गाड्या जाळण्यात आल्या. ती वस्तुस्थिती आहे. यामध्ये वारकरी नाही, अनेक एलिमेंट गेलेले आहेत. ती चौकशी नंतर नसेल, पण कुठेही वारकऱ्यांनी संयम सोडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. रांजणी, तुम्ही काय म्हणाल, वारकऱ्यांचं नाव मग याच्यामध्ये का घेतलं जाते किंवा का गोवलं गेलंय असं म्हणूया आपण? त्याचं कारण असं आहे की पालखी सोहळा जो परत चाललेला आहे तो गजानन महाराज शेगावला चाललेला आहे. अपघात झाला तो सोहळ्यालाच झालेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यामुळं आणि तिथं जी घडली घटना, त्यामुळे वारकऱ्यांचं नाव घेतलं. प्रत्येक ठिकाणी वारकऱ्यांचं नाव घेतलं जातं, परंतु खरं पाहता वारकरी अत्यंत सहिष्णू आहे, सहनशील आहे. त्याच्यामध्ये या सर्व ईश्वरी गुणाचं संवर्धन होण्याचं कारण विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. वारकरी अनेक समाजाच्या हिताची कामं करत असताना तो सुद्धा एक माणूसच आहे. म्हणून वारकऱ्यानं अगदी एका चाकोरीतनंच चाललं पाहिजे, हे जे समाजाचं म्हणणं आहे तितपत तो शेवटी माणूस आहे. आता साहेबांनी सांगितलं की सहनशीलतेला मर्यादा असते. भले ते देऊ काशेची लंगोटी, नाहीतर नाठाळाच्या माते हाणू काठी. आपण दाऊचा उल्लेख केला, परवा सदाशिवनगरच्या रिंगणचा उद्देश या ठिकाणी उल्लेख केला, पण त्या पाठीमागची कारणं आपण शोधली नाहीत. त्याला भावना आहेत, त्याला मन आहे, वारकऱ्याला अंतकरण आहे. त्याच्या भावनेचा कुणी उद्रेक केला किंवा सहनशीलतेच्या पलीकडे केला तर त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. त्यामुळं घडू शकतं. परंतु कालच्या आंदोलनामध्ये वारकऱ्या, आता साहेबांनी सविस्तर सांगितलं, मला तर फार माहीत नव्हती गाडी पुढे गेली, काय झाली, अमुक झालं. आणि एवढं घडून सुद्धा याला खरं तर शासन जबाबदार आहे. कारण आज शासनानं कायदा करतो आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. नशाबंदी करून जर कुणी नशापाणी करून जर गाडी चालवत असेल, विदाऊट लायसन ड्रायव्हर गाडी चालवत असेल, तर आज किती लोकांना लायसन्स सस्पेंड झालेत किंवा किती लोकांना बरोबर झालेलं आहे. रांजणीजी, कसं आहे, या घटनेचं समर्थन नाही, या घटनेचं समर्थन कोणच करणार नाही किंवा कोणी करू नये. आणि जी चूक आहे ती चूक म्हणायला हवी, पण त्याच्यानंतर जो हिंसाचार झाला त्याच्याबद्दल आपण बोलतोय. एकूणच तुम्ही बाकी पण घटनांचा आता उल्लेख केलात, किंवा देऊ असेल किंवा त्यामागचं रिंगण, आता जे दाऊ प्रकल्प असेल किंवा त्यामागचं रिंगण यावेळी जे कॅन्सल झालं त्याबद्दल म्हणालात. सुमन मोरेजी, तुम्ही स्वतः अभ्यासक आहात, तुम्ही मला सांगा की या पद्धतीचं जे वर्तन आहे, म्हणजे ही घटना सोडली तर, कारण ही घटना आहे दुर्दैवी घटना असेल, पण आधीचे जर आपण इन्सिडेंट्स बघितले की दाऊ प्रकल्प आहे, मग आनंद यादव पुस्तक वाद आहे, असे जर आपण वाद बघितले तर वारकऱ्यांना हे योग्य आहे का त्यांच्या वर्तनासाठी? मला असं म्हणायचं की एकतर वारकऱ्यांचं जे काही या सगळ्या तुम्ही घटनांचा उल्लेख केला त्यातलं जे वर्तन आहे, मुळामध्ये आपल्या देशामध्ये जे काय गेल्या काही वर्षामध्ये धर्मांध राजकारण सुरू झालेलं आहे, तर त्या राजकारणाचा प्रभाव वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीवर पडतो आहे. आणि आता इथे पातुरी साहेब आहेत, पण 83 साली आळंदीला विश्व हिंदू परिषदेने वारकरी संमेलन घेतलं होतं. सरळ विश्व हिंदू परिषद ही काय, कुठल्या विचाराची संघटना ही माहिती आहे,
त्यांनी संमेलन घेतलं. त्यानंतर आपण बघतो की देशातलं जे काही वातावरण बदलत गेलेलं आहे आणि आता ज्या काही घटना घडत आहेत, आता तुम्ही उल्लेख केलात रिंगणाचा. रिंगण जे प्रथेप्रमाणे दरवेळेस नातेबोताला होत असतं, यावेळेस म्हणजे राजकारणी आणि वारकरी या सगळ्यांचं एक तुम्हाला वाटतं कुठेतरी राजकारणी सहभागी झालेले आहेत त्याच्यात? सहभागी झालेले आहे. ठीक आहे. पाचपूजे तुम्ही काय म्हणाल की ठीक आहे रिंगणावर आपण येऊया, पण एकूणच जो मानस आहे म्हणजे जसं तयार होतंय एकूणच वातावरण, तुम्हाला वाटतं काय राजकारणी स्वतःसाठी वारकऱ्यांचा वापर करतात? नाही, राजकारणी हा विषय नाही, पण ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस प्रश्नाच्या गावात मी वारकरी आहेत, माझे वडील वारकरी, आजोबा वारकरी, आमचे घरदार वारकरी आहे, पण मी राजकारणी आहे हे वस्तुस्थिती आहे. माझं तिथे गेल्यानंतरचं माझं वर्तन आणि इथे वर्तन वेगळं आहे. वारीमध्ये गेल्यानंतर आम्ही वारकरीच असतो, त्यामध्ये काही वाद नाही. वारकऱ्याचं जे वागणं असतं त्यामध्ये स्वतःला विसरून जातो. आणि एक अशी जागा आहे, वारीची एक जागा आहे की जिथे स्वतःला विसरतो आणि विसरण्यासाठी अध्यात्माकडे जायचं असेल तर स्वतःला विसरावं लागतं. आणि वारी ही संकल्पना गेला की 1 मिनिटात तो माऊली होऊन जातो, बसला उठला आई वडील माऊली. मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे. सोलापुरात गेल्या वर्षी तुम्हाला स्वतःला पण खाली उतरवण्यात आलं आणि वारकऱ्यांनी सांगितलं की आम्ही पालखी पुढे नेणार नाही. मग त्या घटनेबद्दल तुम्ही काय म्हणाल? तुम्ही स्वतः वारकरी आहात, सर्वांना माहिती आहे की तुम्ही वारकरी आहात, पण असं असूनही जर तुम्ही आणि स्वतः म्हणताय की तिथे गेल्यावर माणूस वारकरी नसतो, तो माऊलीचा होऊन जातो, मग असं असताना वारकऱ्यांनी अशा प्रकारचं धरणा देणं किंवा सांगितलं की आम्ही पुढेच जाऊ देणार नाही पालखी, मग हे तुम्हाला योग्य वाटतं? या संदर्भामध्ये विशेषतः वारकऱ्यांच्या हक्कावरती किंवा आता प्रचार आम्ही करतोय, कीर्तन सांगतोय, प्रवचन करतो, त्यामध्ये जुन्या कथा सांगतो. मग ह्या कथा भाकड कथा होऊन यामध्ये आमच्याकडे असं सांगण्यात आलं की अंधश्रद्धा बिल येत आहे, ते वारकऱ्याला उद्यापासून कामच करता यायचं नाही, अशा प्रकारची अफवा उठवली काही लोकांनी. हे बरोबर आहे. आता आपण सांगितलं तसं काही एलिमेंट याच्यामध्ये आलेलं आहे, नाकारत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यांचं ते जे करत होते पालखी अडवण्याचं, आम्ही जायचं नाही, त्याच्यामध्ये कोण होतं? मी होतो. आणि मी असल्यामुळे मी सांगितलं की नाही, तुम्ही सांगा, शासनाचे प्रतिनिधी येतील, ते ज्यावेळेस विधानसभेत येतील त्याच्या आधी तुम्हाला मसुदा दाखवल्याशिवाय आम्ही विधानसभेत आणणार नाही. वारकऱ्यांना शब्द दिला आणि 2 मीटिंग झाल्यात, उपमुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेतलेली आहेत. त्यामुळे काही लोकांना आमचा वापर करायचा वारकऱ्यांचा हे सुद्धा झाकून राहिलेलं नाही, हे त्याच्यामध्ये आलेत. पण तरीसुद्धा वारकऱ्यांनी अजूनही त्यांचा सेम सोडलेला नाही आणि ते दुसऱ्याला वापर करू देत नाहीत. लक्षात आल्यानंतर थांबतात, पण काही वेळेस काही वापर करण्याचा सुद्धा काही लोक सुरू केलेलं ही वस्तुस्थिती आहे, हे काय झाकून राहिलेली नाही. म्हणून वारकऱ्यांनी वारी वाजायचं आणि आमच्याकडं सगळ्यात महत्त्वाचा आमचा पांडुरंग आहे, त्याच्यासाठी आम्ही चालतोय, त्याची भेटी आहे, भेटी लागे जीवा. आणि त्यासाठी तो ऊन वारा व्यवस्था पाहत नाही, त्याची फक्त अवस्था असते. तो गैरसोयीला सुद्धा सोय मानतो आणि इथे कोणी जर असं त्याला त्रास दिला तर तो त्या लगेच त्याच्यावरती काही रिॲक्ट होईल असं मला वाटत नाही. मी या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण मिनिट टू मिनिट माहिती घेतलेली आहे.